विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड एक्झामचं टेन्शन येतंय, फिजिक्सचं टेन्शन आलंय, केमिस्ट्रीचं टेन्शन आलंय, मॅथ्सचं टेन्शन आलंय, तर घाबरता कशाला? मी आहे ना तुमच्यासोबत. मी फिजिक्सवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय, की तुम्ही कशा पद्धतीने 50+ मार्क्स पाडू शकता फिजिक्समध्ये. आणि आता केमिस्ट्रीची पाळी आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल, की केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला अशा कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील, कोणत्या चॅप्टरला किती वेळ द्यावा लागेल, त्याचबरोबर क्वेश्चनचा पॅटर्न कसा असणार आहे, तुम्हाला नक्की काय गोष्टी अशा कराव्या लागतील, की जेणेकरून बोर्ड एक्झाममध्ये 70 पैकी तुम्हाला 50च्या वर इझिली मार्क्स मिळून जातील, बरोबर? त्यासोबत मी तुम्हाला पासिंग क्रायटेरिया सुद्धा सांगणार आहे केमिस्ट्रीचा. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, पहिल्या वेळेस व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल चॅनलला, सबस्क्राईब करून घ्या. आता व्हिडिओ आपण सुरू करूया. फर्स्ट ऑफ ऑल आता आपण केमिस्ट्रीचा सिलेबस पाहूया आणि वेटेज पाहूया. आता या ठिकाणी पहा, हे पूर्ण चॅप्टर्स आहेत 1 ते 16. हे केमिस्ट्रीचे आपले 16 चॅप्टर्स आहेत, बरोबर? आपल्याकडे दिवस कमी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे काय, तर फिजिक्सला पाहिलं तर 4-5 दिवस आपल्याकडे वेळ आहे बोर्ड एक्झामच्या अगोदर. पण केमिस्ट्रीला आपल्याकडे फक्त एका दिवसाचा वेळ आहे. त्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण केमिस्ट्री रिवाईज करायचंय, बरोबर आहे? मग आता रिवाईज करायचंय. ठीक आहे, आपण म्हणतोय रिवाईज करायचं, पण अजून सिलेबस झालाच नाही काही मुलांचा. मग त्यांचं काय करायचं? हो, त्यांच्यासाठी पण मी या व्हिडिओत सांगणार आहे. सल्ला नक्की चांगला देणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल सिलेबसकडे आपण जर पाहिलं, तर या पेजवर खूप अवघड-अवघड टॉपिक्स तुम्हाला दिसतील. पण जसं मी नेक्स्ट पेज घेतोय, तर हे सोपे-सोपे टॉपिक्स आहेत. आता ठीक आहे. हे पहा, आपण खालनं वर जाऊ हां, 16वा ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री 3 मार्कचं वेटेज आहे. ओके. आणि येणार काय? ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनिशन, नॅनो पार्टिकल्स म्हणजे काय? हेच येणार आहे याच्यामध्ये. जास्त काही टफ विचारलं जाऊ जाऊ शकतंय का? नाही. मग हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर काय? इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. ओके. 3 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे. वेटेज बाकीच्या चॅप्टर्सपेक्षा कंपॅरेटिव्हली कमी आहे. पण चॅप्टर्स जर आपण पाहिले तर खूप ईझी चॅप्टर्स आहेत. त्याच्यानंतर बायोमॉलिक्युल्स पहा 3 मार्कचं वेटेज आहे. मग हे जे 3 चॅप्टर्स आहेत, तर हे 3 चॅप्टर्स प्रत्येकाने करायचे आहेत. आता काही मुलं ओके, काही मुलं काय करतील, हे थिअरी चॅप्टर्स आहेत सोडून देतील. त्यांना रिएक्शन करायचे असतात, त्यांना न्यूमेरिकल्स करायचे असतात. पण तसं बिलकुल करायचं नाही. आपल्याला मार्क्स पाडायचे आहेत ना 50च्या वर, मग हे तुम्हाला करायचे आहे. बरोबर? या ठिकाणी तुमचे इथंच 9 मार्क्स झाले. किती? 9 मार्क्स तुमच्या इथंच झाले. बरं, आता अजून पण मी सांगतो. आता पहिल्या पेजवर चला हां. आता इथं पहा, सॉलिड स्टेट सगळ्यांनीच केलं असेल. ज्या वेळेस अभ्यासाचं मोटिव्हेशन येतं, त्या वेळेस माणूस कोणतं पुस्तक घेऊन बसतं? केमिस्ट्रीचं घेऊन बसतं. सगळ्यात सोपं आहे. आणि कोणता चॅप्टर वाचतं? सॉलिड स्टेट. हा तुमचा चॅप्टर मग परफेक्ट झालाच असेल, ओके. किंवा या चॅप्टरबद्दल थोडंच तुम्हाला माहितीच असेल. आता सॉलिड स्टेट आहे. त्याच्यानंतर ना जर आपण थोडंसं खाली आलं, तर एक चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. बरं. फिजिक्समध्ये पण आपल्याला चौथा चॅप्टर आहे, थर्मोडायनामिक्स नावाचा. आणि इथं सुद्धा आपल्याला केमिकल थर्मोडायनामिक्स आहे. 70% पोर्शन हा दोन्हींचा सेम आहे. मग तुम्ही हा जर चॅप्टर केला, तर फिजिक्समध्ये तुम्हाला याची हेल्प होते आणि किंवा अगोदर फिजिक्ससाठी जर केला असेल, तर इकडे सुद्धा याची हेल्प होते आणि याचं वेटेज जर पाहिलं ना तुम्ही, तर हे पहा 6 मार्कचं वेटेज आहे. म्हणजे या पद्धतीचे 2 चॅप्टर्स हा एक चॅप्टर तुम्हाला देऊन जाईल केमिकल थर्मोडायनामिक्स. बिलकुल स्किप करायचं नाही, व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर अजून ईझी चॅप्टर सांगू तुम्हाला, तर हे पहा 11 आणि हे पहा 12. ओके. अल्कोहोल, फिनोल्स, इथर्स आणि त्याच्यानंतर काय अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स 6 आणि इथं 4 मार्क असं 10 मार्कचं वेटेज तर हे 2 चॅप्टर्स देऊन जात आहेत. याच्यामध्ये काय करायचंय? काही नाही. इंट्रोडक्शन घ्यायचंय अल्कोहोल्स, फिनोल्स, इथर्स बद्दल. त्याच्यानंतरनं काय अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड बद्दल बरोबर. त्यांच्या प्रिपरेशन रिएक्शन्स पाहायच्यात. बरोबर. त्याचबरोबर त्यांच्या ज्या केमिकल रिएक्शन्स आहेत ते पाहिजेत, प्रॉपर्टीज पाहायच्यात. ह्या सर्व त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. म्हणजे याच्यामध्ये न्यूमेरिकल्स असं काही नाहीये किंवा जास्त जर आयक्यू तुम्हाला चालवायची अशी त्याच्यात काही गोष्ट नाहीये. फक्त आहे ते तुम्हाला व्यवस्थित रीड करायचंय, शॉर्ट नोट्स काढायचंय आणि लक्षात ठेवायचंय. बस एवढे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. मग आता चॅप्टर्स पहा आपण किती केले हां. सॉलिड स्टेट, त्याच्यानंतर केमिकल थर्मोडायनामिक्स, त्याच्यानंतर अल्कोहोल, फिनोल्स, इथर्स. ओके. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर नेक्स्ट चॅप्टर जर आपण पाहिला, तर काय अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, बायोमॉलिक्युल्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. बरोबर? आता फर्स्ट ऑफ ऑल एवढे चॅप्टर्स तुमचे पक्के आहेत का मला सांगा? ओके. जर एवढे चॅप्टर्स तुमचे परफेक्ट नसतील, तर अगोदर हे परफेक्ट करा. बरोबर आहे? कारण याच्यामध्ये कसं इंटरलिंक होईन असा कोणता चॅप्टर नाहीये. बरोबर? किंवा अवघड तुम्हाला जाईल असा कोणता चॅप्टर नाहीये. मग सांगा एवढे चॅप्टर तुमचे परफेक्ट आहेत का? हां, जर असतील तर आता पुढं पहा. पुढं तुम्हाला मी काय सांगतोय, जर नसतील तर पहिले एवढे चॅप्टर्स तुम्ही परफेक्ट करायचे आहेत. आता पहा. त्याच्यानंतर सोल्युशन्स पण आहे. मग बाकीचे सगळे जर चॅप्टर आपण पाहिले, आता हे पहा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, कोऑर्डिनेशन कंपाउंड आहे. ओके. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 एंड 18 हा पण एक खूप ईझी चॅप्टर आहे, बरोबर? मग हे चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत, बरोबर?
आता पहा बोर्डच्या अगोदर फक्त 1 दिवसाचा टाईम आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे तिथं आपली पूर्ण जी रिव्हिजन आहे तर ती झाली पाहिजे. मग ती कशा पद्धतीने होईल? तर ती होईल शॉर्ट नोट्सनी. आता ज्यावेळेस तुम्ही हे चॅप्टर करायला घेणार ना, तर त्यावेळेस तुम्ही प्रत्येकाने काय करायचं? शॉर्ट नोट्स बनवायच्या. वन पेज नोट्स आपण ज्याला म्हणू, की काय? तर एक चॅप्टर आहे माझा एकच पेजमध्ये कव्हर झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही कीवर्ड्स, फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आणि त्या पद्धतीने नोट्स बनवायचे. कारण आपल्याकडे रिवाईज करायला वेळ खूप कमी आहे, बरोबर? त्याच्यानंतर ना आता पाहूया आपण पेपरचं स्ट्रक्चर. तुम्हाला समजलं तर कोणते चॅप्टर्स करायचे? बरं. त्याच्यानंतर आपण पाहूया पेपरचं स्ट्रक्चर. हे आपलं पेपरचं स्ट्रक्चर आहे. सगळ्यात पहिले आपल्याला गोष्ट पाहिजे पासिंग क्रायटेरिया. बरोबर? रिटन एक्झामिनेशन 70 मार्क्स. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 30 मार्क्स. बरोबर? आता मला सांगा प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला किती व्हिडिओमध्ये सांगितलंय, की 28च्या वर, 27च्या वर किंवा कमीत कमी 25 मार्क्स तर दिलेच जातायत. बरोबर? आणि आपल्याकडे काय आहे? कंबाईन पासिंग. टोटल मार्क्स किती लागतात आपल्याला? 35. म्हणजे इथं अजून जर 10 जरी आपण ॲड केले, तर आपण इझिली पास होतोय. त्याच्यामुळे पासिंगचं तर इथं आपल्याला टेन्शनच नाहीये. केमिस्ट्रीमध्ये असो कोणत्याच विषयामध्ये पासिंगचं टेन्शन नाही. बरोबर? आपल्याला टेन्शन कशाचं आहे? आपल्याला स्कोर करायचा आहे. बरोबर आहे? मग त्याच्यासाठी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आपली फॉलो करायची आहे. मी जे चॅप्टर सांगितले ते व्यवस्थित करायचे आहेत. बरोबर? आता मला सांगा 4 सेक्शन आहेत. सेक्शन ए. सेक्शन ए मध्ये काय आहे? एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए. तर हे जे क्वेशन्स आहेत हे टोटल 18 मार्क्सचे आहेत. तर याच्यामधला एक सुद्धा मार्क्स तुमचा गेला नाही पाहिजे. याच्यामध्ये मोस्टली असणार काय आहेत? डेफिनिशन्स असणार आहेत. फॉर्म्युला विचारलेला असणार आहे. बरोबर? याच्यापेक्षा जास्त याच्यामध्ये काही विचारलेलंच नाही. इथून मागचे तुम्ही पेपर पहा. तर याच्यामध्ये फक्त डेफिनिशन्स आहेत, फॉर्म्युलाज आहेत, एक्झाम्पल्स आहेत, एवढ्याच गोष्टी आहेत. बरं, त्याच्यानंतरनं शॉर्ट आन्सर क्वेशन्स. इथं हा जो आपला आहे तो आहे 16 मार्कचा. 12 क्वेशन्स आहेत. ओके. किती? 12 क्वेशन्स आहेत. त्याच्यापैकी 8 सॉल्व्ह करायचे आहेत. बरं, मी म्हणतो तुम्ही 6च करा. बरोबर? 6 करा म्हणजे तुम्हाला येत असतील तर तुम्हाला 8 करायचे आहेत. वेळ असेल तर 12 पण करायचे आहेत. पण ठीक आहे तुमच्याच्यानं 6च जर झाले, इथले आपले किती मार्क्स? तर इथले आपले 18 मार्क्स. इथले आपले किती मार्क्स? तर इथले आपले 12 मार्क्स. बरोबर? त्याच्यानंतरनं शॉर्ट आन्सर क्वेशन. सेम याच्यात तुम्ही 6च करायचं. ओके. मग इथं किती होतं? 6 दुने 22 6 दुने 12 6 त्रिक 18. ओके. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं लाँग आन्सर क्वेशन्स. सगळ्यात जास्त मुलं इथं घाबरतात हां लाँग आन्सर क्वेशन्सला. पण तुम्ही मागचे जरा पेपर्स पहा. आता मागचे पेपर कुठून पाहायचे? वायलन नावाचं ॲप्लिकेशन आहे. नाहीतर तुम्ही सिम्पली Googleवर जरी सर्च केलं, बोर्ड क्वेशन पेपर तरी तुमच्या पुढे क्वेशन पेपर येतील. भरपूर साऱ्या वेबसाईट आहेत, ज्या क्वेशन पेपर तुम्हाला प्रोव्हाईड करतील. बरोबर? मग याच्यात पण तुम्हाला मार्क्स पाडायचे आहेत. आता याच्यात मी काय सांगतो तुम्हाला 3 क्वेशन्स करायचे आहेत ना, एकच क्वेशन तुम्ही केला. किती मार्क्स होणार तुमचे इथं? आता एक क्वेशन म्हणजे इथं समजा तुमचे होणार 4 मार्क. बरोबर? तर हे मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करा किती मार्क्स होतायत ते. 50च्या आसपासच ते मार्क्स असतील. त्यात आपले प्रॅक्टिकलचे 25 तर ॲड करा. ठीक आहे, तुम्हाला जास्त मिळणार आहेत कॉलेजकडनं. 25 तरी 25च ॲड करा. मग झाला का नाही तुमचा चांगला स्कोर? बरोबर? एवढं सोपं आहे तुम्हाला स्कोर करणं. यासाठी तुम्हाला काय करायचंय फक्त डेफिनिशन सगळे येतात का पाहायच्यात. ओके. सगळे डेफिनिशन प्रत्येक बुकच्या, प्रत्येक चॅप्टरमधल्या सगळ्या डेफिनिशन्स येतात का नाही पाहायच्यात तुम्हाला चेक करायच्यात. त्याच्यानंतर लॉजचे स्टेटमेंट आणि लॉजचा जो फॉर्म्युला आहे, तो तुमचा परफेक्ट आहे नाही ते पाहायचंय. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश आता डेफिनिशन्स केल्या, लॉज केले म्हटल्यावर डिस्टिंग्विश तुम्हाला जमणारच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे केमिस्ट्रीचं बॅकबोन आपण ज्याला म्हणतो रिएक्शन्स. रिएक्शनमध्ये रिएजंट कोणता आहे? ओके. त्याच्यानंतर कॅटलिस्ट कोणता यूज केलाय, बरोबर? रिएक्शनच्या काय फंक्शन फीचर्स वगैरे असतील तर ते तुम्हाला थोडेसे लक्षात ठेवायचे. रिएक्शन जास्त कुठे प्रिपरेशन रिएक्शन अल्कोहल, फिनोल्स, इथर्स त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड वगैरे तो चॅप्टर जो आहे आपला, ओके. तर त्याच्यामध्ये जास्त रिएक्शन्स आहेत. ओके. तसं म्हटलं तर अर्ध्या केमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये रिएक्शन्स आहेत. ते तुम्हाला व्यवस्थित करायचंय. ओके. कॅटलिस्टवर किंवा रिएजंट कोणता आहे किंवा प्रॉडक्ट कोणता फॉर्म होतो, मेजर प्रॉडक्ट कोणता आहे, मायनर प्रॉडक्ट कोणता आहे. तर या सर्व गोष्टीवर क्वेशन्स येतात. ओके. जर तुम्ही एवढं सर्व जर फॉलो केलं ना, तर मी तुम्हाला सांगतो 70 पैकी तुम्हाला 60 मार्क तर इझिली मिळणार. किती मार्क्स? 60 मार्क. आपलं टार्गेट काय आहे? 50च्या वर स्कोर करायचंय. पण तुमचं इथं टार्गेट हिट होऊन 10 मार्क्स अजून तुम्हाला एक्स्ट्रा मिळतायत. बरोबर? एवढं सगळं तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचंय. नोट डाउन करायचंय कोणते चॅप्टर्स करायचेत आणि फक्त नोट डाउनच करायचं नाही, तर ते चॅप्टर ॲक्चुअल तुम्हाला करायचे आहेत. तुम्हाला काही अडचण जरी आली, तर माझा नंबर तुमच्याकडे आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतोय. त्याचबरोबर आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक पण तिथं आहे. म्हणजे लेटेस्ट अपडेट असेल किंवा मी जे व्हिडिओज वगैरे अपलोड करतो, ते मी WhatsApp ग्रुपवर शेअर करतो. तिथं तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा, की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. त्याचबरोबर केमिस्ट्रीची तुमची काही सेपरेट स्ट्रॅटेजी जर असेल, तर ती पण मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना केमिस्ट्री अवघड वाटतं किंवा ज्यांना वाटतं, की मी केमिस्ट्रीमध्ये स्कोर नाही करू शकत.
त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.